धन्यवाद। आणि आखाडा अखिल भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्ष हनुमंत जाधव सरपंच बाबा शिरगावकर इनका मंच पर आगमन हो रहा है। शुरू करा कुस्ती। आगमन हो गया है। महाराष्ट्र केसरी गटाचे दोन्ही पैलवान संस्कृति ताबडतोब तयारी करून आखाड्याकडे चला। और आपका तहे दिल से खासदार ब्रिजभूषण शरण सिंह जी आपका तहे दिल से स्वागत है। और महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। माजी खासदार अशोकराव अण्णा मोहोळ। बाकी स्टेजवरतून आता बाकी स्वयंसेवकांनी बाजूला थांबायचं आहे। चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरचे आहेत। कोल्हापूरचं रगा ते कोल्हापूरची माती कसदार पैलवानाचा आगर म्हणजे कोल्हापूर। महेंद्र गायकवाड सिकंदर शेख ताबडतोब तयारी करून चला। कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी, त्याच कुस्ती पंढरचे चंद्रकांत दादा पाटील। या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माननीय गिरीशजी महाजन सर, आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपलं देखील संस्कृती प्रतिष्ठान आणि मुरलीधरांना मोहोळ यांच्या वतीने मनापासून स्वागत। विनंती आहे मंचावरती स्थानापन्न व्हावं। सुभाष गेरडे जनसागराला महापूर आलेला इथं। वैभव दादा महापुराला उधाण आलंय। हे कुस्तीवरलं प्रेम, ही आपली संस्कृती, अनादिकालापासून चालत आलेली संस्कृती। सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग सर्व युगामध्ये कुस्ती आहे। एवढा इतिहास कुठल्याही खेळाला नाही। रामायण घ्या, महाभारत घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, सगळ्यामध्ये कुस्ती आहे। भारतीय कुस्तीगीर संघाचे सचिव विनोद यहाँ कोई या अली करके आता है, अनिल कोई बजरंग बली करके आता है, कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, कोई अल्लाह बोलो, कोई ईश्वर बोलो, सबका मालिक एक है। अण्णा बंद माईक बंद कर ठेवा, विनंती आपल्याला। हा, सर्व माईक कंट्रोल करा। आता एक कुस्ती होऊ द्या, त्यानंतर पुढचं नियोजन आणि माती विभागाची बाबा पैलवान तयार ठेवा। महेंद्र गायकवाड सिकंदर शेख प्रमुख पाहुणे आले, ताबडतोब मैदानाकडे चला। सर एक दोन स्वागत घेतो। सर, महाराष्ट्र राज्य अस्थायी समितीचे अध्यक्ष आदरणीय संजय कुमार सिकंदर शेख वाशिम लाल पट्टीमध्ये यायचं आहे। महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये यायचं आहे। भारतीय कुस्तीगीर दोन्ही संघाचे कुस्तीगीर सचिव आणि मार्गदर्शक विनोदजी तोमर, आपलंही मनपूर्वक स्वागत। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सिद्धार्थदादा शिरोळे, आपलंही मनपूर्वक स्वागत। तर माती विभागामध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही लढत या ठिकाणी होणार आहे आणि काही वेळातच आता या लढतीला सुरुवात होत आहे। उद्योजक आदरणीय सूर्यकांतजी काकडे,
त्याचबरोबर उद्योजक आदरणीय अनिरुद्धजी देशपांडे आपलंही मनपूर्वक स्वागत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कुस्तीचा राष्ट्रकुल थरार सुवर्ण या पदक ठिकाणी विजेते आणि रंगणार DYSP आहे. आदरणीय राहुलजी आवारे आपलंही मनपूर्वक स्वागत. TV9 मराठीवर आपण महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार या ठिकाणी पाहत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार आणि कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह स्वतः या लढती पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. माती विभागामधली लढत आता सुरू होते. यासाठी सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही लढत असणार आहे. सिकंदर हा मूळचा सोलापूर आणि जिल्ह्यातल्या मोहोळचा आहे अखिल आणि आक्रमक भारतीय खेळीसाठी तो ओळखला जातो. कुस्ती महासंघ अध्यक्ष खासदार तर एक महेंद्र पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर दुसरा पुणे शहराचा करतोय. कुस्तीचे 2 मिनिट 22 सेकंद बाकी आहेत आणि कुस्तीचा गुणफलक 4-3 आहे. पिछाडीवर पडलेला निखिल कदम आक्रमण करून आपली पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अनिल कचरे तितक्याच तोडीसतोड त्याला प्रतिकार करतोय आणि आता टेकडाऊन करण्याच्या प्रयत्नात एकेरी पटाची सुंदर पकड, गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि अतिशय सुंदर रीतीने एकेरी पटाचा डाव करत त्याने 2 गुण मिळवलेत आणि कुस्तीचा गुणफरक 6-3. महाराष्ट्राची आपण कुस्ती पाहिली असेल, एक मातीवरची मोठी परंपरा आहे. ही एकमेव अशीच परंपरा आहे जिथं मातीवरची कुस्ती होती आणि आज पुणे विरुद्ध पुणे मला वाटतं फायनल. अगदी बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असलं तरी लाल मातीची कुस्ती ही महाराष्ट्राची पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि